दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। आदिवासी समाजाची गौरवशाली खाद्य संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने पेठ येथील जुने तहसील कार्यालय परिसरातील आठवडे बाजारात मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी भव्य रानभाज्या महोत्सव आणि प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। एकात्मिक आदिवासी विकास भवन प्रकल्प नाशिक यांच्या माध्यमातून आयुक्त लीना बनसोड आणि प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रकल्प शिक्षण विस्तार अधिकारी चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। जंक फूडच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक आणि पौष्टिक आहारापासून दूर जात असलेल्या नव्या पिढीला रानभाज्यांचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्या आयुर्वेदिक आणि पोषण मूल्यांची माहिती करून देणे तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाचा अनुभव मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना रानभाज्यांचे महत्त्व व्हावे तसेच जी नवीन पिढी आहे ही व्यसनाधीन झालेली असून त्यांना रानभाजी आणि आपले जीवन काय आहे यांचा समन्वय साधता यावा यासाठी हा उपक्रम आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेला आहे। तर या ठिकाणी आमची विनंती असेल की पेठमध्ये आठवडी बाजारामध्ये आलेले सर्व नागरिक माझे आदिवासी बांधव यांनी या ठिकाणी या स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांचे महत्त्व जाणून घ्यावे। धन्यवाद। महोत्सवात मविप्र समाजाचे अणु आश्रमशाळा पेठ, शासकीय आश्रमशाळा आडगाव, भुवन तसेच इतर शासकीय आश्रमशाळा आणि मुलामुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने परिसरातील विविध पौष्टिक रानभाज्या संकलित करून प्रदर्शन आणि विक्रीसाठी मांडल्या होत्या। नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांच्या चवीचा अनुभव घेता यावा यासाठी नागली आणि तांदळाच्या भाकरीसोबत विविध रानभाज्यांचे पदार्थ अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला। प्रदर्शनाला पेठ नगराध्यक्ष करण करवंदे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थी आणि शाळांचे कौतुक केले। उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी, पौष्टिक आणि पारंपरिक आहारातील महत्त्व अधोरेखित केले। यावेळी पंचायत समिती, कृषी विभाग, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, माजी सरपंच तसेच विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महोत्सवातून विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे पोषण मूल्य, आयुर्वेदिक महत्त्व, विक्री, विपणन आणि प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळाले। पालकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी आणि संस्मरणीय ठरला। जंक फूडच्या वाढत्या सवयींपासून नव्या पिढीला दूर करून निसर्गाने दिलेल्या पारंपरिक, पौष्टिक आणि आरोग्यदायी रानभाज्यांचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे असा संदेश या महोत्सवातून देण्यात आला। विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।